नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर ही भाजी सगळेच जण आपल्या घरी बनवत असतील, पण एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 4 मोठ्या साईजच्या शेंगा घेतल्या होत्या आणि या पद्धतीने कट करून घेतल्या म्हणजे थोड्या मोठ्या साईजच्याच कट करायच्या आहे, जेणेकरून या व्यवस्थित खाता येईल. आणि या पद्धतीने याचे साल काढून घ्यायचे आहेत. तर साल जे आहेत ते खूप जास्त नाही काढायचे. तर एका शेंगाचे 2 ते 3 साल काढले तरीही बस आहे. कारण नंतर मग ते खाताना सगळ्या वेगवेगळ्या होतात. त्याच्यामुळे पूर्ण काढायची गरज नाहीये. तर मी ते 2 ते 3 असे साल सगळे काढून घेते. तर बघू शकता या पद्धतीने सगळ्या शेंगाची साल जी आहेत ती मी काढून घेतलेली आहे. चला तर मग पुढच्या स्टेपकडे वळूया. तर मी इथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे. त्याच्यामध्ये फक्त 1 चमच तेल घालायचंय. आणि आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगा आणि शेंगाला आपण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचंय. म्हणजे खूप जास्त परतायची गरज नाहीये. पण 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेऊया. आणि जर तुम्हाला शेवगाच्या शेंगाचं सूप बनवायचं असेल, तर या स्टेजमध्ये फक्त तेलामध्ये थोडंसं लसूण घालायचंय म्हणजे त्याची चव खूप छान लागेल. तर बघू शकता इथे मी 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचंय म्हणजे आपल्याला शेंगा छान याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. सोबतच याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. म्हणजे शेंगांना कलर खूप छान येईल. आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता याला छान असं शिजवून घ्यायचंय. तर जोपर्यंत आपल्या शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये 1 चमच तेल घालून घ्यायचंय आणि इथे मी सुकं खोबरं घेतलंय आणि या पद्धतीने पातळ-पातळ कट करून घेतलंय आणि आता याला छान असं भाजून घ्यायचंय. म्हणजे चांगला असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय. तर आता बघू शकता याच पद्धतीने भाजून घ्यायचंय. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच तेलामध्ये आपण लसण घालून घ्यायचंय. तर मी इथे बारीक लसण आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त घेतलंय. जर मोठं लसण असेल तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता. सोबतच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 चमच धने घ्यायचे आणि आता याला सुद्धा छान असं परतून घ्यायचंय. तर इथे सुद्धा मी 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलं आणि कलर बघू शकता. छान असा कलर आलेला आहे. आता आपण याला सुद्धा काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे. तर तेल अजिबात घालायची गरज नाहीये. त्याच तेलामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत. तर कांदा सुद्धा मस्त असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. आता आपण याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. आणि आता याच पॅनमध्ये मी 1 चमच तीळ घालून घेते आणि तीळला सुद्धा आता छान असं भाजून घ्यायचं म्हणजे कलर चेंज होईपर्यंत. नाहीतर भाजीचा रंग जो आहे तो पांढरा येतो. त्याच्यामुळे तीळ छान अशी भाजली गेली पाहिजे. तर बघू शकता कलर बघू शकता चेंज झालेला आहे. याच पद्धतीने भाजून घ्यायचंय आणि आता आपण याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मी इथे सगळे मसाले जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण हे जे मसाले आहेत ते मिक्सरला लावून घ्यायचे. तर एका छोट्या मिक्सरचा भांडं घेतलं याच्यामध्ये सगळे हे मसाले घालून घेऊया. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर या भांड्यामध्ये सगळं मी घालून घेतलेलं आहे. सोबतच याच्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे आणि आता आपण याला मिक्सरला लावून घ्यायचंय. तर बघू शकता इथे मी हे वाटण तयार करून घेतलंय. तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायला विसरली होती. तर आता आपण या स्टेजला थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचंय. तर आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि परत आपण गॅसवर एक कढाई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतले. तर तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने घालायचंय. कमी किंवा जास्त प्रत्येकाच्या आवडीनुसार घालू शकता. सोबतच याच्यामध्ये 2 छोटे तेजपत्ते टाकून घेतलेत आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय. अर्धा मिनिटभर याला छान परतून घ्यायचंय आणि आता आपण याच्यामध्ये जो वाटण बनवून घेतलंय ते टाकून घेऊया. आणि आता हा मसाला जो आहे तो मस्त असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे मसाला चांगला परतून झाला की भाजीला कलर सुद्धा खूप छान येते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तर इथे मी
3 ते 4 मिनिटं छान असं परतून घेतलंय. तर मसाल्याचा कलर सुद्धा चेंज झालाय आणि याच पद्धतीने छान असं परतून घ्यायचंय. तर आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. तर अर्धा चमचा लाल तिखट घेतलाय म्हणजे रोजच्या वापरीचं. सोबतच अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलंय म्हणजे ज्याने कलर खूप छान येईल. अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि अर्धा चमचा धने पावडर घेतलाय. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचंय. तर मीठ जरा जपून घालायचंय कारण आधी आपण शेंगा शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सगळे मसाले मस्त असे मिक्स करून घ्यायचे. आणि याला सुद्धा 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचंय. तर मसाला असा मस्त असा आपला ड्राय झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. जेणेकरून आपला मसाला जो मिक्सरच्या भांड्याला लागला होता तो सुद्धा वेस्ट होणार नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता याला सुद्धा छान असं परतून घ्यायचंय. तर मसाला आपला मस्त असा परतून झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये शेंगा घालायच्या आहेत. ज्या आपण उकळून ठेवल्या होत्या त्या शेंगा घालून घेऊया. आणि सगळ्या पाण्यासकटच घालायचंय. आणि आता परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ग्रेव्ही जशी आपल्याला पाहिजे तशी ठेवू शकतो. तर बघू शकता हे थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये परत पाणी घालून घेणार आहे. परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर शेंगा आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत. तर खूप जास्त शिजवायची गरज नाहीये. तर 2 ते 3 उकळी येऊ देऊया. तर आता आपण याला झाकून ठेवून देऊया. तर आता आपली भाजी बघून घेऊया. तर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि अगदी चमचमीत अशी शेंगाची भाजी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार झाली आहे आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. कारण भाज्या सगळ्या बनवतातच, पण प्रत्येकाची पद्धत जी आहे ते वेगवेगळी असते. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर वरून थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नाही आवडला असेल ना तर डिसलाईक सुद्धा करू शकता. पण तुमचे रिएक्शन आवश्यक आहे कारण मला कळेल की तुम्हाला आवडतायत की नाही आवडत आहे. जेणेकरून मी माझ्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करेल. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक